कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामपंचायतीमधील उपसरपंचावरील अविश्वास ठराव प्रकरणानंतर ग्रामपंचायतीमधील 7ही सदस्यांनी राजीनामे द्यावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला। काही दिवसांपूर्वीच अणाव उपसरपंच आदिती अणावकर यांच्यावर ग्रामपंचायतीमधील 7 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता। त्यानुसार अणाव ग्रामपंचायत येथे अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले होते। यामध्ये उपसरपंच आदिती अणावकर यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर झाला होता। त्यामुळे आदिती अणावकर यांचे उपसरपंचपद कायम राहिले। मात्र यानंतर ग्रामसभेमध्ये उपसरपंच यांच्यावर अविश्वास टाकणारे 7ही जण सदस्य गैरहजर राहिले। त्यानुसार हे 7ही सदस्य वॉर्डमध्ये उपस्थित नसतात, लोकोपयोगी कामात सहभाग नसतो असा आरोप सरपंच लीलाधर अणावकर यांनी ग्रामसभेत केला। त्यामुळे या 7 जणांचा ग्रामस्थांनी निषेध करत त्यांनी राजीनामे द्यावे असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला। आज अणाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा जी नियोजित होती ती आज आयोजित करण्यात आली होती आणि या ग्रामसभेमध्ये सगळ्यात मोठा विषय होता, म्हणजे चर्चेचा जो विषय होता तो उपसरपंचांच्या अविश्वासाबद्दल जो विषय चर्चेत होता त्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात ज्या सदस्यांनी हा जो अविश्वास ठराव दाखल केला होता त्याबद्दल रोष व्यक्त केला आणि त्यापैकी कुठलेही सदस्य या ग्रामसभेला उपस्थित राहिले नाहीत। आणि याबाबत जो लोकांचा नागरिकांचा रोष होता, ग्रामस्थांचा रोष होता, तो कुठलेही कुठलेही सदस्य आपल्या वॉर्डमध्ये चर्चा करत नाहीत, कुठल्या वॉर्डच्या लोकोपयोगी कामात हजर असत नाहीत। त्याचप्रमाणे मी स्वतःही हा लोकांसमोर हा प्रश्न आणला की अभियानामध्ये जे आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाने आयोजित केलं होतं त्या अभियानामध्ये कुठल्या या सदस्यांचा काही ठराविक सदस्य वगळता कुठल्याही सदस्यांचा अगदी कुठल्याही प्रमाणात कुठल्याही प्रकारचा त्यांचा सहभाग नव्हता। त्यामुळे तोही रोष लोकांचा होता। त्यामुळे बऱ्याचशा ग्रामसभा आणि मासिक सभा या सदस्यांनी जाणून बुजून तहकूब केल्यामुळे त्यातले जे गुणांकन होतं तेही खालच्या प्रमाणात आलं। त्यामुळे तोही एक लोकांचा नागरिकांचा रोष होता आणि हा जो अविश्वास ठराव होता, जो लोकांनी अविश्वास ठराव मान्य केला नाही आणि उपसरपंचांच्या बाजूने गावातील लोक उभे राहिले, त्यामुळे त्याचा जो आता त्या प्रक्रियेसाठी मतदान प्रक्रियेचा जो खर्च आला, जो खर्च याच सदस्यांच्या ज्या सदस्यांनी हा जो दाखल केला होता अविश्वास ठराव, त्या अविश्वास ठरावात जे लोक सदस्य होते त्यांच्याकडून वसूल करायचा असा एक महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत आज पारित करण्यात आला। त्याचप्रमाणे हा जे अविश्वास ठरावासाठी जो ठराव दाखल केला होता त्या अविश्वास ठरावाचाही सर्व उपस्थित ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला आणि या सर्व सदस्यांचा सुद्धा जाहीर निषेध करून त्यांनी आपापले राजीनामे द्यावे असं ग्रामसभेत ठराव घालण्यात आला।